भारताच्या शेजारचा देश नेपाळ हा पेटलाय. कारण सोशल मीडियावरच्या बॅनमुळे काठमांडूच्या रस्त्यावर जेनझी आंदोलन करायला उतरले. त्यामुळे परिस्थिती इतकी गंभीर झाली की अखेर पंतप्रधान के पी शर्मा ओली आणि राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांना राजीनामा द्यावाच लागला. आंदोलन करणाऱ्यांनी राष्ट्रपती भवनाला सुद्धा आग लावली. नेत्यांना रस्त्यावर धक्काबुक्की करून मारहाण केली. थोडक्यात नेपाळमध्ये एक प्रकारे सत्ता पालट घडून आलाय. पण फक्त नेपाळमध्येच नाही, तर गेल्या 4 वर्षात भारताच्या 4 शेजारी देशांमध्ये देखील अशीच सत्तापालट झालेली आहे. पहिला अफगाणिस्तान. 15 ऑगस्ट 2021 साली तालिबानने अमेरिकन सैन्य मागे हटताच अफगाणिस्तानवर कब्जा केला होता. त्यानंतर तालिबानी रस्त्यावर खुलेआम गोळीबार करत राष्ट्रपती भवनात शिरले. त्यांनी तिथेही लूट केली, दहशत पसरवली आणि अशा प्रकारे अफगाणिस्तानामध्ये सरकार कोसळलं. दुसरा, श्रीलंका. 9 जुलै 2022 रोजी श्रीलंकेत लाखो लोक रस्त्यावर उतरले. कारण होतं आर्थिक संकट, भ्रष्टाचार आणि महागाई. लोकांनी थेट राष्ट्रपती भवनात शिरून गोटाबाया राजपक्षे यांना पद सोडण्यास भाग पाडलं. तिथेही सत्तापालट झाली. तिसरा, बांगलादेश. 5 ऑगस्ट 2024 रोजी बांगलादेशात विद्यार्थी नेतृत्वाखाली आंदोलन पेटलं आणि आंदोलनकर्ते थेट पंतप्रधान शेख हसीना यांच्या गणभवनात शिरले. घाबरून हसीना भारतात आल्या. त्यांचा 15 वर्षाचा कारभार एका क्षणात संपुष्टात आला आणि अंतरिम सरकार स्थापन करण्यात आलं. त्यानंतर आत्ता चौथा म्हणजे नेपाळ. 2025 मध्ये नेपाळची पाळी. सोशल मीडियावरती बंदी, भ्रष्टाचार आणि बेरोजगारी या सर्व त्रासांमुळे कंटाळून जेनझी चिडले, रस्त्यावर उतरले आणि परिणामी ओली यांचं सरकार कोसळलं आणि राष्ट्रपती भवनाला सुद्धा आग लावण्यात आली. म्हणजेच गेल्या 4 वर्षात शेजारच्या 4 देशांमध्ये सत्तापालट झाली. कधी तालिबानच्या बंदुकीची ताकद, तर कधी जनतेचा ज्वालामुखी. आणि हा साऊथ एशियामधला राजकीय भूकंप भारतासाठी किती धोकादायक ठरणार, हा आता आपल्या समोर पडलेला मोठा प्रश्न आहे.